नमस्कार, मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी रात्रीच अशी मेहंदी छान काढून घेतलेली होती. तर सकाळी सगळं आवरून पटापट 12:30पर्यंतच मुहूर्त होता, म्हटलं पटापट आवरूया. तर मी छान अशी नऊवारी वेअर केली होती, म्हणजे सहावारी साडी आहे जी तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली. ती साडी अशी नऊवारी पद्धतीने मी वेअर केलेली होती. छान अशी मेहंदी वगैरे छान रंगलेली होती, मस्त वाटत होतं. खूप दिवसांनी असं छान आवरलेलं होतं म्हणून. तर आज मी वडाची पूजा करायला जाणार आहे वटपौर्णिमेच्या निमित्ताने. तर जाणार होतो आम्ही दुसरीकडेच, पण म्हटलं आता पावसाचं वातावरण झालं आहे तर लांब नको जायला. तर आमच्या इथेच एक छोटंसं छान झाड होतं, तिथेच वटपौर्णिमेची आम्ही पूजा केली. आणि सर्व पूजा करतानाच मला असं वाटलं की खरंच म्हणजे ती जी कथा आहे, सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले आणि परत आणले यमापासून. तर खरंच ही पूजा खरंच खूप छान आहे. म्हणजे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते. तर ती कथा अशी आहे, सावित्रीला माहिती होतं की सत्यवानाचा मृत्यू म्हणजे लवकर होणार आहे, असं तिला स्वप्नात ब्रह्मदेवाने सांगितलेलं होतं आणि ते तिला माहीत होतं. तर वडाच्या झाडाखाली सत्यवानाचा मृत्यू झालेला होता. तर यमाच्या मागे ती गेली. जेव्हा सत्यवानाचा मृत्यू झाला, त्याचे प्राण वाचवण्यासाठी यमाच्या ती मागे गेली आणि तिने तिच्या अतूट निष्ठा आणि भक्तीने यमराजाला प्रसन्न केले. तेव्हा यमराजाने सावित्रीला 3 वरदान मागायला सांगितले. तर तिने 2 वरदान तर तिच्या इच्छेने छान मागितले, सासू सासऱ्यांना त्यांचं राज्य परत मिळावं वगैरे. पण शेवटचं जे 3रं वरदान तिने मागितले, तिने असं मागितलं की 100 पुत्राची आई होण्याचं भाग्य मला मिळू दे, अशी तिने शेवटची इच्छा मागितली. तर यमराजाला त्या इच्छेसाठी ते वरदान पूर्ण करण्यासाठी सत्यवानाचे प्राण परत करावे लागले आणि सावित्रीने अशा प्रकारे आपल्या पतीचे आयुष्य वाचवले, म्हणजे जीव वाचवला. तर हे व्रत त्यासाठीच केले जाते की ज्या विवाहित स्त्रिया असतात त्यांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या उत्तम आरोग्यासाठी हे व्रत केले जाते. तर ही अशी कथा आहे आणि त्यामागचा हेतू हाच आहे की पतीला आपल्या दीर्घायुष्य लाभो आणि वडाच्या झाडाइतकंच 100 म्हणजे वडाचं झाड खूप वर्ष जगतं, तसंच आपल्या पतीलासुद्धा छान दीर्घायुष्य लाभो. तर आम्ही इथे पूजा करून छान अशी आरती करून घेतली. तर आमच्या इथे पद्धत आहे की 5 सवासणी असतात, त्यांची ओटी भरायचं असं असते इथे. तर माझीसुद्धा सगळ्यांनी ओटी भरून घेतलेली. मीसुद्धा सर्व 5 बायकांना असं हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून घेतली. मराठी आपली संस्कृतीत खरंच खूप छान सण आहेत आपले, जे पारंपरिक आपले संस्कृतीतले सण आहेत. मराठी सण खरंच खूप छान आहे. प्रत्येक सणामागे एक महत्त्व आहे, ते महत्त्व आपण खरंच जाणून घ्यायला पाहिजे. तर मी पण अशी सगळ्यांची छान अशी ओटी भरून घेतली. छान वाटलं. आज खूप दिवसांनी आवरलेलं होतं आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व भेटल्या पण. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, वटपौर्णिमेचा दिवस कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर प्लीज. तर माझी वटपौर्णिमा खूप छान अशी साजरी झालेली होती यावर्षी. तर मला हा नऊवारी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची वटपौर्णिमा कशी साजरी केली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय. हा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.